जगात भारी कोल्हापुरी, कोल्हापूरकरांची बातच न्यारी. मंडळी, कोल्हापूरची खासियत आहे, जे काही करायचे ते अगदी शानसे. अशाच एका शानदार कार्यक्रमासाठी सिटी न्यूजमधून मी रोहिणी तुम्हाला घेऊन आले आहे कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकात विंटेज ओनर्स क्लब कोल्हापूर आयोजित विंटेज दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या रॅलीसाठी. आयोजन आपलं हे 1 जानेवारी 2025 पासून चालू आहे. कार्स टोटल झाले 40 आणि 80 ते 90 टू व्हीलर झाले. ओके. आणि कोल्हापूरमध्ये टोटल किती कार्स आहेत विंटेज कार? कोल्हापुरात विंटेज कार तसं बघायला गेलं तर कमीत कमी 70 ते 80 विंटेज कार असतील. आता ह्या झालेल्या मर्सिडीज, फोर्ड, कॉन्टेसा, परत फियाट, ॲम्बेसिडर, लँडमास्टर, परत टू व्हीलरमध्ये BMW आल्या, नॉर्टन आल्या, एजेस आल्या, मॅचलेस आल्या, BSA, बुलेट आहेत, होंडा ट्विन आहे, परत होंडा 125 ट्विन आहे, परत लॅम्बर्टा, एजडी, जावा, राजू, लुना ह्या सर्व प्रकारच्या गाड्या आहेत. या रॅलीसाठी विंटेज ओनर्सचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी छत्रपती मालोजी राजे आणि सत्यजित कदम उपस्थित होते. जसं आपण कोल्हापूरला एक ऐतिहासिक नगरी म्हणून समजतो, या शहरामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये अनेक अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूचा ठेवा आणि महत्त्व प्रचंड मोठं आहे, नुसतं या राज्यातच नव्हे तर या देशामध्ये. त्याच पद्धतीनं आपल्याकडं असणाऱ्या या जुन्या गाड्या असतील, मग त्या 4 व्हीलर असतील, 2 व्हीलर असतील, अगदी 70, 80 वर्षापूर्वीच्या देखील मॉडेल्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मी म्हणेन हा कोल्हापूरचा एक अमूल्य असा ठेवा आहे आणि तो जतन करण्याचं काम ही कोल्हापूरकर करतायत. त्यांचं मनापासून आमच्या सर्वांच्या वतीनं मी अभिनंदन करेन, त्यांचं कौतुक करेन. जसं आपल्या घरामध्ये आपण एखाद्या मुलाबाळाचं जसं काय आपण संगोपन करतोय, त्याचं जतन करतोय, त्याची देखभाल करतोय, त्याच पद्धतीनं ही सर्व मंडळी आपल्या गाडींची देखील देखभाल अतिशय कौतुकानं करतात. अगदी काही किरकोळ जरी त्याच्यामध्ये झालं तरी ते मिस्त्रींना बोलवून घ्यायचं, त्या मिस्त्रींच्याकडनं ते करून घ्यायचं आणि हा एक अमूल्य असा ठेवा जपण्याचं काम ही सर्व मंडळी करतायत. त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर असे हे आज आपल्याला जागा थोडीशी अपुरी मिळालेली आहे. मला असं वाटतं की मी विनंती करेन संयोजकांना, पुढच्या वर्षी थोडंसं त्याचं नियोजन आधी करून चांगली जागा बघून आणि जरासं याची व्याप्ती, प्रदर्शनाची व्याप्ती आणि त्याची प्रसिद्धी जर आपण आधीपासून केली तर मला असं वाटतं की एक गर्दीचा लोंढा, गर्दीचा महापूर या गाड्या बघण्यासाठी उसळेल असं म्हटलं तर काय चुकीचं होऊ नये. आपल्याला लोकांनी बघावं आणि ते लोकांनी बघण्यामध्येच तुमचं सगळ्यांचं समाधान आहे असं मला वाटतं. पण हा कोल्हापूरकर कसे, कोल्हापूरकरांचं वैशिष्ट्य काय आहे हे अशाच्याच उपक्रमातून आपल्याला बघायला मिळतंय. आणि म्हणून पुन्हा एकदा सर्व गाडी मालकांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी अशाच हा जुना ठेवा जतन करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी करावं एवढी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो. आणि या सुंदर अशा कार्यक्रमासाठी आम्हा सर्वच मंडळींना इथं बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी सिटी न्यूजशी बोलताना नाना कदम म्हणाले, ऑर्गनाईज केलेले माझे मित्र आहेत, ही सगळी तरुण मंडळी आहे. यांचं असं मत आहे की आपला जुना इतिहास, जुनी परंपरा, कोल्हापूरमध्ये जुन्या गाड्या याचं प्रदर्शन 100 वर्षापूर्वीच्या गाड्या आहेत आणि इथले कोल्हापूरचे कारागीर मिस्त्री आहेत, मंडोटी मिस्त्री असतील, टू व्हीलरची मेकॅनिक असोसिएशन असेल, त्यांच्या माध्यमातून या सगळ्या गाड्या आता सध्या परिस्थितीमध्ये चालू कंडिशनमध्ये हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि ही सगळी जुनी मॉडेल आता मर्सिडीज त्यावेळची आणि आत्ताची मर्सिडीज, त्यावेळच्या टू व्हीलर्स, त्यावेळची BMWची गाडी, त्याला आता चेन नाही, ह्याच्यावर शाफ्ट ड्राईव्हवरती अशी चालतात. अशा जुन्या 100 वर्षापूर्वीच्या गाड्याचं प्रदर्शन. आणि आपण पाहिलं आता छत्रपती मालोजी राजेंच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं आणि लोकांचा पण भरभरून प्रतिसाद आहे. हे पालक वर्ग आपल्या लहान मुलांना घेऊन या ठिकाणी या गाड्या दाखवण्यासाठी आलेल्या आहेत. थोडी जागा यावेळी अपुरी पडली, पण जास्त गाड्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन पण करून घेता आल्या नाहीत कारण जागा नव्हती. पुढच्या वर्षी अतिशय मोठ्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये हे प्रदर्शन करण्यासाठी आम्ही त्यांना पाठबळ देणार आहे. या रॅलीमध्ये अनेक उत्साही आणि आपल्या कार संबंधी अभिमान असणारे कार ओनर्स सहभागी झालेले आहेत. हे आहेत किशोर हजारे. मर्सिडीजची 96 मॉडेलची 124 सिरीजमधली गाडी आहे. ही पेट्रोल गाडी 220 आहे. आणि खासियत म्हटलं तर गाडीचं जी प्लेजर आणि ती मर्सिडीजची मजा जी आहे ती ह्या गाडीची मिळते. त्या आता लेटेस्ट गाडीमध्ये पण तेवढा प्लेजर नाही आहे.
हे तुम्हाला कसं 59 माहिती 45ची? मी मेकॅनिकलच आहे. ओके ओके. आपलं नाव काय? राकेश. राकेश. आणि ही गाडीचं सांगा. हे पण BMWच. हां. ही BMW 1959 मॉडेल आहे. ते 1959. 1959. ती बाजूची दिसते ती 82 मॉडेल आहे. कोल्हापूरमध्ये 4 आहेत असल्या 4 गाड्या. 4 आहेत. हे कमी CCची एकच गाडी कोल्हापुरात, बाकीच्या मोठ्या CCची आहेत त्या. मग यांना असं मेंटेन करायचं किंवा यांचं रिपेअरिंग वगैरे जे काहीच नाही. ओके. काही मेंटेनन्स ना, काही मटेरियल सुद्धा खराब होत नाही. अच्छा. मग आता विंटेज मधून गेल्यानंतर ही गाडी अशीच ठेवून देणार? अशीच कारण विंटेज नंबर पण आलेला आहे, विंटेज झालेली आहे गाडी. बाकी कसं आपला MH09 येतो, विंटेज गाड्यांचा हा विंटेजला असा नंबर येतो. MHV AAA ओके. हा विंटेजचा नंबर येतो. ओके. 50 वर्ष कंप्लीट होती ती गाडी, त्यावेळी असा नंबर RTO. हा, तो काही रूल आहे का गाड्यांचा? रूल कोणती गाडी विंटेज मध्ये? 50 वर्ष झाली की विंटेज होते ते पोरावर. हा टूलकिट आहे. त्याच्यात टूलकिट याच्यात बसतोय गाडीचा. टूलकिट ठेवा किंवा काही पण याच्यात ठेवू शकतो. आहे या गाडीचं वैशिष्ट्य याचं. आणि याची किक अशी साईडली येते, पुरी साईडली येते. नाही, वेगळीच आहे ती किक. ओके. नाही डायरेक्ट बसून मारते. नमस्कार, मी सौरव वाघमोडे. मी जयसिंगपूरचा आहे प्रॉपर. तर ही दिसते तुम्हाला ही गाडी आहे बजाज MET मेजर. ही बजाज कंपनीने खास शेतकऱ्यांच्यासाठी गाडी बनवली होती. गाडीचे काही स्पेअर पार्ट्स असतात ते अवेलेबल होत नसतात. बरीचशी किंमत मोजून ते घ्यायला लागतं आणि खराब झालेलं पार्ट नवीन घालणं, त्याचं रिस्टोरेशन करणं हे थोडं अवघड काम असते. त्यामुळं काही लोक त्या गाड्या सोडून दिल्यात. पण काही आमच्यासारखी हौशी मंडळी असतात ती इकडून तिकडून पार्ट्स गोळा करून गाडी रोडवर करते. शेवटी एकच बोलेन, इट डझंट मॅटर व्हॉट यू राईड बट पॅशन इज इम्पॉर्टंट. म्हणजे तुम्ही कोणती गाडी पळवता याला महत्त्व नाही. मग ती लेटेस्टमधली असून दे, किती करोडची किंमत आहे हे महत्त्वाचं नाही. ती गाडी तुम्ही कशी जपता, कशी हाताळता, त्याला कशी ठेवता हे इम्पॉर्टन्स आहे. गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे काय आहे, ही गाडी इनोसेंटी इटालियन आहे आणि आपल्या जे कोल्हापुरात जी मॅन्युफॅक्चरिंग झालेली KGP, ती गाडी ह्या मॉडेलवरनं घाडगे पाटील किर्लोस्कर या ग्रुपनं ती कोल्हापुरात मॅन्युफॅक्चरिंग चालू केली. ती KGP आपण ती त्याला लक्ष्मी गाडी बी म्हणतोय, दूधवाल्यांची गाडी म्हणतोय, इटालियन. या गाडीवरच ती गाडी निघाली. हां, असं या गाडीचं वैशिष्ट्य. आणि कोल्हापुरात एकमेव आपली गाडी मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे KGP झाली, त्याच्यानंतर दुसरी गाडी कुठली झालेली नाही. आणि या गाडीचं कमीत कमी एक 200 किलो वडायची क्षमता आहे त्या गाडीची. आधी लोक वजन 2-2, 3-3, 4-4 कॅन लावून गाडी वडायची. शेताकामाला यूज करायची, शेतकामाला. हां, शेतकऱ्यांची गाडी. ही 1936 फोर्ड V8 आहे, मेड इन कॅनडा. ह्या प्रकारच्या भारतात फक्त 10 ते 15 कार्स आहेत. माझं नाव अमन गुलाब मुलानी. ही गाडी मॉडेल आहे 82 आणि कमीत कमी 20-25 वर्ष झाले ही गाडी माझ्याकडे आहे. आणि आमची घरातलीच गाडी आहे सगळ्यात पहिली. ते आमचे पप्पा होते इंडियन आर्मीला. चालवतो मी एकटाच चालवतो आता घरात, माझ्या बाकी कोण चालवत नाही गाडीला. गाडीला मेंटेन हे मीच करतो. आमच्या आजोबा ही घरात गाडी बनवलेली, त्यांच्यामुळे मी पण गाडीचं काम करतोय, शिकलोय जरा. हिंदुस्तान कॉन्टेस आहे, 1999 मॉडेल आहे. बेसिकली बघायला गेलं तर फोर्ड मस्टँग GTच्या त्या टाईपमध्ये दिसतोय. त्याला बॉडी लाईन लेवल त्या टाईप लुक आहे या गाडीचा. पुढे घ्या.